विकास कामं दाखवा, 1 लाख मिळवा. भाजप आमदार मंदा म्हात्रेंचे स्वपक्षीय आमदार गणेश नाईकांना आव्हान. नाईकांनी काहीच कामं न केल्याचा म्हात्रेंचा दावा. सांगलीकरांना पुरापासून काहीसा दिलासा. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 2 फुटांची घट. कृष्णा नदीची पाणी पातळी 39 फुटांवर. साताऱ्यातील भाटघर धरण ओव्हरफ्लो. धरणाचे सर्व 45 दरवाजे उघडले. भाटघर धरणातून नीरा नदीत विसर्ग सुरू. कोल्हापुरात पुराच्या पाण्यातून मार्ग काढताना खड्ड्यात रिक्षा उलटली. अपघातात रिक्षा चालक किरकोळ जखमी. जरांगेंमुळे पोलीस भरतीत मराठा उमेदवारांना मोठा फटका. नवनाथ वाघमारेंचा मनोज जरांगेंवर आरोप. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे अमरावती दौऱ्यावर. वरुडमध्ये भाजपचं ग्रामीण अधिवेशन. बावली धरणातून शहापूर शहराला पाणी पुरवठा करण्यास विरोध. पाणी पुरवठा केल्यास मोठं आंदोलन करण्याचा आमदार हिरामण खोसकरांचा इशारा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवनिर्माण यात्रेकरता धाराशिव दौऱ्यावर. 5 आणि 6 ऑगस्टला राज ठाकरे धाराशिवमध्ये मुक्कामी. पर्यटन विभागाचा सर्वाधिक 53 कोटींपैकी 32 कोटींचा निधी एकट्या जळगावसाठी. इतर जिल्ह्यांचा निधी जळगावला वळवल्याची सूत्रांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर मंदिरात आगीचा भडका. भाविकाजवळील ज्वलनशील पदार्थामुळे आग. दुर्घटनेत 2 ते 3 भाविक जखमी. पवना धरणातून 5000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. पवना धरण 92% भरल्यानं पिंपरी चिंचवडकरांची वर्षभराची चिंता मिटली. एअर इंडियाची इस्रायलला जाणारी विमानं रद्द. इस्रायल इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय. 8 ऑगस्ट पर्यंत तेल अविवला जाणारी विमानं रद्द. हिमाचल प्रदेशला ढगफुटीचा मोठा फटका. अद्याप 53 नागरिक बेपत्ता असल्याची माहिती. तर 2 दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीत 6 जणांचा मृत्यू. चंद्रपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेच्या जिल्हा प्रमुखाच्या घरी काडतुसांचा साठा सापडल्यानं खळबळ. 40 काडतुसं जप्त केल्याची माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.